लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करण्याकरता आपण आज इथे जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रभावतीताई घोगरे या पण हजर झालेल्या आहेत. खरं म्हणजे ह्या अशा कार्यक्रमाला अनेक लोकांनी गर्दी करायला पाहिजे, प्रचंड गर्दी व्हायला पाहिजे, पण ती मनावाशी गर्दी इथं होत नाही. आता ह्या संजय गायकवाड बाबतीत जर बोलायचं झालंच तर हे सदर जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता, त्या शीर्षकावरून रात्री 2 वाजता त्यांनी कोल्हापूरचे जे प्रकाशक आहे प्रशांत तांबे म्हणून त्यांना रात्री 2 वाजता फोन केला. प्रशांत तांबे हे दलित समाजाचे आहे आणि एकुलता एक आहे. तो घाबरला नाही, कारण तो AISF अशा कम्युनिस्ट विचारसरणीतून मोठा झालेला आहे. गोविंद पानसरेंच्या तालमीत तयार झालेला आहे. तो घाबरलेला नाही, त्यांनी त्याचा संयम सोडलेला नाही. हा संजय गायकवाड इतक्या अश्लील भाषेत त्याच्या आईवरून, त्याच्या पत्नीवरून त्याला शिव्या देत होता, तरी पण त्यांनी त्यांचा संयम सोडलेला नाही. आणि त्यांनी सांगितलं की फक्त प्रशांत तांबे फक्त एवढंच विचारत होते की तुम्ही पुस्तक वाचलं का. मला वाचायची गरज नाही म्हटली. ही जी मनुवादी संस्कृती आहे, ही जे RSS वादी लोक आहेत, हे यांना फक्त काहीतरी इश्यू पाहिजे असतो. एक गोष्ट लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचा पुतळा या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या हस्ते ज्याचं लोकार्पण झालं, तो पुतळा 3 महिन्यात पडतो. त्यावेळेस यांच्या भावना दुखत नाही. तो प्रशांत आबिटकर हा जो RSSचा एजंट आहे, तो आपल्या देशाची गुप्त माहिती पाकिस्तानला कळवतो, त्यावेळेस यांच्या भावना दुखत नाही. भगतसिंग कोश्यारी जो महात्मा फुलेंबाबतीत, छत्रपती शिवाजी महाराजांबाबतीत, आता शरद पंक्षी असेल, राहुल सोलापूरकर असेल, या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची इतकी गरळ ओकलेली आहे, त्यावेळेस हे लोक कुणीही काही बोलत नाही. आणि आता संजय गायकवाडला काय साक्षात्कार झाला, 38 वर्षानंतर त्याचं पुस्तक हातात आलं, म्हणजे याची बुद्धिमत्ता काय असेल आणि याचं वाचन काय असेल हे यावरून लक्षात येतं. या प्रशांत कोरटकरनी त्या स्वतःचा मुलगा शोभेल अशा एका प्रकाश केला, प्रशांत तांबे म्हणून, ज्याचं वय 32 वर्ष आहे. त्याला सांगितलं का गोविंद पानसरेंची काय हाल केली तुला माहित नाही का, त्याला हलाल करून मारलं. गोविंद पानसरें बाबतीत त्यांनी अशा शब्दांनी केली. गोविंद पानसरें बाबतीत जो माणूस असा बोलतो, एक लोकप्रतिनिधी असा बोलतो, याचा अर्थ आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लोक आणि सर्व डाव्या विचारसरणीचे लोक, आमचा पूर्ण संशयाने आम्हाला पूर्ण खात्री झालेली आहे की गोविंद पानसरेंच्या हत्येमध्ये या माणसाचा हात असला पाहिजे आणि याला सह आरोपी केलं पाहिजे. याच्यावर तातडीने कार्यवाही करून याला अटक करून याला ताबडतोब याच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे, एवढंच बोलतो. आणि आम्ही हे निवेदन आता तहसीलदार साहेबांना देतो आणि मी थांबतो. झालं.